नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग ज्युनियर कॉलेज कला शाखा गुणवत्ता कक्ष ग्रामसेवक तलाठी भरती परीक्षा मार्गदर्शन या उपक्रमाच्या अंतर्गत आज मी तुम्हाला इंग्रजी विषयामधील जो उपघटक आहे व्होकॅब्युलरी की जो ग्रामसेवक आणि तलाठी भरती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. नमस्कार. माझे नाव जयश्री शेंडगे, SCGM कॉलेज कोपरगाव. तर सर्वात सुरुवातीला आपण ग्रामसेवक तलाठी भरती जी एक्झाम जी आहे तर त्यासाठी व्होकॅब्युलरी सेक्शन जो आहे तो कसा महत्त्वपूर्ण आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. हा जो व्होकॅब्युलरी सेक्शन आहे त्यामध्ये व्होकॅब्युलरी जी आहे ती विद्यार्थ्यांची जी लँग्वेजची टेस्ट आहे, जी स्किल आहे लँग्वेजमध्ये त्याच्यासाठी उपयुक्त आहे. द व्होकॅब्युलरी टेस्ट द व्हेरियस लँग्वेज स्किल फॉर द स्टुडंट अँड ऑल्सो इंग्लिश हॅज ऑलवेज बीन द लँग्वेज that create the interest of the learner and users in many ways. The teaching vocabulary effective for the competitive exam because this exam tests both the general and job specific vocabulary, often in Marathi, English and sometimes in general administrative terms. यानंतर आपण व्होकॅब्युलरी म्हणजे काय याचा अर्थ किंवा त्याचा कन्सेप्ट जो आहे तो आपण समजून घेणार आहोत. व्होकॅब्युलरी मीन्स द वर्ड व्होकॅब्युलरी ओरिजिनेट फ्रॉम द लॅटिन वर्ड व्होकॅल्युम. द व्होकॅब्युलरी इज द वर्ड दॅट आर यूज इन अ सेंटेन्स. व्होकॅब्युलरी म्हणजे असा एक शब्द आहे की जो आपण वाक्य तयार करताना त्यामध्ये वापरत असतो. व्होकॅब्युलरी इज द सेट ऑफ वर्ड्स we use to discuss, explain and analyze the concept and represent abstract ideas. हा एक शब्दसंग्रह असा आहे की त्याच्या वापरामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही विविध कन्सेप्ट आहे, विविध संकल्पना ज्या आहेत त्या आपण ॲनालाइज करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो आणि ज्या काही ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज जे आहेत त्या आपण उलगडून विद्यार्थ्यांना सांगू शकतो. उदाहरणार्थ माइंड मन ही संकल्पना जी आहे ती विद्यार्थ्यांना आपण एक्सप्लेन करू शकतो. व्होकॅब्युलरी स्किल्स रेफर टू द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड यूज वर्ड इफेक्टिव्हली इन रिटन अँड स्पोकन लँग्वेज. जे काही विविध शब्द जे आहेत इंग्रजी भाषेमध्ये ते शब्द जे आहेत तर ते समजण्याची ॲबिलिटी जी आहे ती विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण करता येते. त्यानंतर हे विविध प्रकारचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला लिहिताना आणि बोलताना प्रभावीपणे वापरता येतात. कोणतेही घटक शिकवत असताना त्याचे उद्दिष्ट जे आहेत ते आपण डोळ्यासमोर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचं पहिलं उद्दिष्ट जे आहे की टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन. मग ही व्होकॅब्युलरी जी आहे ती आपल्याला कशासाठी पाहिजे की आपलं जे काही अंडरस्टँडिंग पॉवर जे आहे ती आपली समजून घेण्यासाठी जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न विद्यार्थ्यांना समजून घेता यावेत यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी माहीत असणं गरजेचं आहे. टू एनहान्स द रीडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किल. आपलं वाचन जे आहे ते सुधारण्यासाठी आपल्याला ह्या व्होकॅब्युलरीची गरज असते. टू इन्क्रीज ॲक्युरेसी इन आन्सरिंग MCQs. बहुपर्यायी प्रश्न असतात ते आपल्याला अचूकतेने सोडवण्यासाठी या व्होकॅब्युलरीचा उपयोग होतो. टू डेव्हलप कॉन्फिडन्स इन लँग्वेज युजेस. जी भाषा जी आहे ती आत्मविश्वासपूर्ण आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्यासाठी भाषेचा वापर करण्यासाठी आत्मविश्वासपूर्वक आपल्याला ह्या शब्दांची किंवा व्होकॅब्युलरीची गरज पडते. त्यानंतर टू अंडरस्टँड गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टर्मिनॉलॉजी. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असतो त्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गव्हर्नमेंट टर्म आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या व्होकॅब्युलरीची गरज पडते. हेल्प इन ट्रान्सलेशन अँड सेंटेन्स फॉर्मेशन. भाषांतर आणि वाक्यरचना करण्यासाठी आपल्याला ह्या व्होकॅब्युलरीची मदत होते.
टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स इन द लँग्वेज सेक्शन ऑफ द एक्झाम. परीक्षेमध्ये भाषाशास्त्र या विभागामध्ये आपल्याला परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा ती भाषा जी आहे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ह्या व्होकॅब्युलरीचा उपयोग होतो. टू हेल्प इन प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यूज अँड डॉक्युमेंट रायटिंग. आपल्याला जेव्हा UPSCची एक्झाम देतो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू फेस करावं लागतं. त्या इंटरव्ह्यूला फेस करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला रायटिंग करावं लागतं. त्याच्यासाठी मुलाखतीसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करण्यासाठी आपल्याला शब्दभंडार जो आहे त्यावरती भर देणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कोणत्याही परीक्षेला सामोरं जावं लागतं. त्यानंतर आपल्याला व्होकॅब्युलरीच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये विचारला जाणारा जो काही अभ्यासक्रम आहे आणि एक्झामचा पॅटर्न जो आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया. त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे की टाइप्स ऑफ द व्होकॅब्युलरी दॅट्स अपीअर इन एक्झाम्स, जनरल व्होकॅब्युलरी कॉमनली यूज इन मराठी अँड इंग्लिश. आता आपण बघणार आहोत की टाइप्स ऑफ द व्होकॅब्युलरी जी आहे ती परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यात पहिला जो आहे ते आहे जनरल व्होकॅब्युलरी. मग याच्यामध्ये सामान्यपणे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये जे काही शब्द वापरले जातात ते शब्द जे आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म. याच्यामध्ये यूज इन रूरल डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स अँड रेव्हेन्यू. म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून जेव्हा आपल्याला सामोरं जायचं असतं त्यावेळी त्याचे ग्रामीण विकास, प्रशासकीय संज्ञा, शासन, महसूल इत्यादी संदर्भात वापरणारे जे शब्द आहेत ते व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला अभ्यास करायचे आहे. त्याच्यानंतर आहे होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे की समान ध्वनी असणारे शब्द जे आहेत तेही परीक्षेला विचारले जातात. वन वर्ड सबस्टिट्यूशन. एकाच शब्दात एकच शब्द असतो आणि अर्थ जो आहे तो व्यक्त करणारे शब्द असतात. त्याच्यानंतर आहे ॲडम्स अँड फ्रेजेस. म्हणी आणि वाक्प्रचार जे आहेत तेही परीक्षेला विचारले जातात. सिनॉनिमस अँड अँटॉनिमस. समानार्थी विरुद्ध आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत तेही अभ्यासक्रमात आहे. वर्ड फॉर्मेशन, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. शब्दाची रचना. अशा पद्धतीचा व्होकॅब्युलरीच्या संदर्भामध्ये तुम्हाला ग्रामसेवक आणि तलाठी भरती यासाठी परीक्षेला सिलेबस जो आहे तो विचारला जातो. तर आपण आजच्या या व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह पण बघितलेले आहेत. तर आपण ॲक्च्युअली परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे शब्द जे आहेत ते विचारले जातात आणि त्यावर त्या कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारणार आहेत या संदर्भातील जी काय माहिती आहे ती आपण आज घेणार आहोत. त्याच्यामध्ये आहेत की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अकॅडमिक टर्म्स जे आपण डे टू डे जे आहे ते शिकलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, लर्निंग प्रोसेस, जॉब, ग्रामपंचायत एम्प्लॉई, गावचा पाटील, ग्रामसेवक अशा पद्धतीचे जे काही शब्द आहेत ते शब्दसुद्धा परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर बँकिंग आहे, कॉमर्स आहे, याच्या संदर्भातील शब्दसुद्धा परीक्षेला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल कॉमर्स, मार्केट, ट्रेड, कंझ्युमर, सप्लाय, प्रॉफिट, लॉस, इन्व्हेस्टमेंट, रेव्हेन्यू, एक्सपेन्स, कॉन्ट्रॅक्ट, सेल्स अँड मार्केटिंग. हे जे शब्द आहेत त्या टर्म्स आहेत तर त्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर आपण बघतो की दैनंदिन जीवनाचा जो भाग आहे बँकिंग सेक्टर, ह्या बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्होकॅब्युलरी जे आहेत ते यूज केले जातात. त्यामध्ये आहे ATM, डिपॉझिट, विड्रॉल, लोन, साइन, मॉर्गेज, बँक स्टेटमेंट, क्रेडिट स्कोअर, बँक ट्रेलर, अकाउंट, इंटरेस्ट, क्रेडिट, डेबिट, बॅलन्स, ट्रान्झॅक्शन. अशा पद्धतीचे जे काही बँकिंगच्या संदर्भात व्होकॅब्युलरी जे आहेत त्यासुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि जनरल टर्म आहेत त्या संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये जनरल व्होकॅब्युलरी संदर्भातील मॉडेल क्वेश्चन जे आहेत ते या पद्धतीचे आहेत. त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डज द वर्ड रिझ्यूम मीन्स? द रिझ्यूम म्हणजे काय? जॉब इंटरव्ह्यू, a summary of your work experience and education, a type of training program, a workplace policy. 4 पर्याय दिलेले जातात.
त्या पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो निवडून आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहावं लागतं. त्याच्यामध्ये राईट आन्सर आहे अ समरी ऑफ युअर वर्क एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन. रिझ्यूम म्हणजे काय? द समरी ऑफ युअर वर्क एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन. व्हॉट डज प्रमोशन मीन इन अ करिअर कॉन्ट्रॅक्ट? 4 ऑप्शन जे आहेत ते खाली दिलेले आहेत. गेटिंग अ न्यू जॉब आउटसाइड द कंपनी, मूव्हिंग टू द हायर पोझिशन विथ मोर रिस्पॉन्सिबिलिटी, टेकिंग अ ब्रेक फ्रॉम वर्क, लॉसिंग युअर जॉब. The correct answer is moving to a higher position with the more responsibility, that is called the promotion. Next question. Which of the following terms refers to the total amount of money received by a company for goods sold or services provided? Option number 1 profit, option second revenue, option third expense, and option number D equality. The correct answer is revenue. Revenue म्हणजे काय? महसूल. The common government terms. These terms are useful for the competitive exam. For example, राजपत्र refers to. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे कोर्ट ऑर्डर, दुसरा आहे सर्क्युलर, तिसरा आहे गॅजेट आणि चौथा आहे सर्टिफिकेट. आणि करेक्ट आन्सर याचा आहे गॅजेट. गॅजेटला राजपत्र असं म्हणतात. निधी मीन्स टॅक्स, इन्कम, फंड, डॉक्युमेंट. तर निधी म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारचा जो फंड विकासासाठी दिला जातो त्याला आपण निधी असं म्हणतो. द हेड ऑफ द जिल्हा परिषद इज सरपंच, तहसीलदार, CEO, कलेक्टर. तर जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो त्याला आपण CEO असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. अनुदान इन इंग्लिश इज फंड, टॅक्स, ग्रँट, पेमेंट. द आन्सर इज ग्रँट. अनुदान या शब्दाला इंग्रजी अर्थ इंग्लिश शब्द आहे ग्रँट. परिपत्रक मीन्स नोटीस, गॅजेट, सर्क्युलर, ऑर्डर. तर परिपत्रक याला इंग्रजी शब्द जो आहे तो आहे सर्क्युलर. व्हॉट इज द मराठी मीनिंग ऑफ रेव्हेन्यू? उत्पन्न, खर्च, महसूल आणि वेतन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महसूल. तर रेव्हेन्यूला मराठी पर्यायी शब्द आहे महसूल. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या काही गव्हर्नमेंटच्या टर्म आहे आणि जनरल टर्म ज्या आहेत त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले जातात. नंतरचा जो व्होकॅब्युलरीचा सेक्शन जो आहे तो आहे होमोफोन्स. आता इथे एक वाक्यामध्ये 2 शब्द आहेत, होमो आणि फोन्स. आता इथे होमो म्हणजे काय? सेम, आणि फोन म्हणजे काय? साऊंड. तर होमोफोन्स जे आहेत तर याचे डेफिनेशन असे आहे. होमोफोन मीन्स 1 or 2 or more words pronounced the same but different in meanings or derivation or the spelling. होमोफोन्स म्हणजे काय? की असे शब्द, एक शब्द, 2 शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द आहेत. तर असे शब्द फॉर एक्झाम्पल सी अँड सी, इथे 2 शब्द दिलेले आहेत. तर ह्या 2 शब्दामध्ये स्पेलिंग जे आहे ते वेगळं आहे, दोन्हींचा अर्थही वेगळा आहे, पण याचा उच्चार जो आहे तो सेम आहे. फॉर एक्झाम्पल सी, सी म्हणजे बघणे, पाहणे, आणि सी म्हणजे समुद्र किंवा सागर. तर ह्या सी अँड सी याचा उच्चार जरी सारखा असला तरी त्याचा अर्थ आणि त्याचं जे स्पेलिंग आहे ते वेगळं आहे. आणि असा अर्थ वेगळा असणारा, स्पेलिंग वेगळा असणारा, परंतु त्याचा साऊंड सेम असणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो होमोफोन्स. त्यानंतर आहे 2 TWO 2 आणि TOO 2. आता हे तिन्ही शब्दांचा उच्चार जो आहे तो सारखा आहे. 2 म्हणजे चाकडे, चापर्यंत, चा तुलनेने, चासाठी या अर्थाने वापरला जातो. आणि 2 म्हणजे 2 आणि TOO म्हणजे खूप. तर या होमोफोन्सच्या वरती सुद्धा आधारित प्रश्न जे आहेत ते या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात. त्याचे एक्झाम्पल आहे टेल. आता टेल अँड टेल ह्या दोन्ही शब्दांचा उच्चार सारखा असला तरी टेल TAIL आणि TALE ह्या दोन्हींचा प्रोनाउन्स जे आहे ते सेम आहे, परंतु त्याचा स्पेलिंग आणि त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा आहे. सम अनदर एक्झाम्पल्स ऑफ द होमोफोन्स. नो म्हणजे माहीत असणे, नो NO म्हणजे नाकार देणे. सम SOME सम म्हणजे काही
आणि सम म्हणजे बेरीज. वीक कमकुवत किंवा कमजोर असणे, वीक म्हणजे आठवडा. प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य आणि प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांत किंवा तत्व. वेट म्हणजे वाट पाहणे आणि वेट म्हणजे वजन. ह्या वरील सर्व शब्दांमध्ये ह्या शब्दांचे उच्चार जे आहेत ते सारखे असलेले आपल्याला दिसून येतात, परंतु त्यांचे उच्चार जे आहेत ते सारखे आहेत, परंतु त्याचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. सम अनदर एक्झाम्पल, एट म्हणजे खाणे आणि एट म्हणजे काय, नंबर आहे. राईट, राईट म्हणजे बरोबर, राईट म्हणजे लिहिणे. त्याच्यानंतर सी म्हणजे पाहणे आणि सी म्हणजे समुद्र. याचे स्पेलिंग वेगळे आहे परंतु अर्थही वेगळा आहे, पण त्याचा उच्चार सेम आहे, म्हणून याला होमोफोन्स असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या पद्धतीचे काही प्रश्न विचारले जातात की ते जंबल वर्ड असतात, कन्फ्युजिंग असतात. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स आर होमोफोन्स. तिथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायांपैकी पेअर, पिअर, रेड, रेड, ऑल ऑफ द अबाव, नन ऑफ द अबाव. 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय जो आहे तो निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहे. सी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे पेअर आणि पेअर ही होमोफोनची जोडी आहे. रेड आणि रेड ह्या होमोफोन जे आहेत यांचे उच्चार सारखे आहेत, म्हणून यांना करेक्ट उत्तर जे आहे ते सी ऑल ऑफ द अबाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द होमोफोन्स. होमोफोन जो आहे तो काय करायचा आहे, याच्यात ओळखायचा आहे. एक वाक्य दिलं जातं, खालील करेक्ट होमोफोन जो आहे त्या पर्यायापैकी योग्य तो निवडून तुम्हाला टाकायचा असतो. द डॅश डॅश ऑफ द स्टोरी वॉज सरप्रायझिंग. आता इथे स्टोरी, आता हा टेलचा अर्थ होतो शेपूट आणि टेल म्हणजे काय, स्टोरी सांगणे. द करेक्ट आन्सर इज टेल. The tale of the story was surprising. Next question. This cupboard is made of steel. Steel. The correct answer is steel. She plans to dash dash a letter to her friends together. म्हणजे याच्यामध्ये करेक्ट 3 पर्याय दिलेले आहेत. 3 पर्यायापैकी एक जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. त्यातला बरोबर पर्याय आहे राईट. She plans to write a letter to her friend together. Write and read. Every day, my sister walks up at dash dash in the morning. The correct answer is 8. Every day, my sister walks up 8 in the morning. या पद्धतीनं होमोफोन्स आपण अभ्यासलेले आहेत की परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे होमोफोन्स आहेत तर कसे विचारले जातात, जंबलिंग वर्ड जे आहेत ते कसे विचारले जातात. यानंतर आपल्याला व्होकॅब्युलरीचा अभ्यास करत असताना आपल्यासाठी जे काही रिसोर्सेस आहेत, जे साधन सामग्री जी आहे, होमोफोन्सचा अभ्यास आपण कशातनं केला पाहिजे त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करत आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे वर्ड पॉवर मेड इझी. हे जे पुस्तक आहे ते आहे नॉर्मन अँड रेडिस यांचं, तेही आपण सोर्सेस म्हणून वापरू शकतो. इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन ऑरिन अँड मार्टिनचं हे फेमस असं पुस्तक आहे, तेही तुम्ही व्होकॅब्युलरीसाठी वापरू शकता. त्यानंतर स्पेशल तलाठी, ग्रामसेवक, इंग्लिश प्रॅक्टिस बुक जे आहे ते टार्गेट प्रकाशनचं पब्लिकेशन आहे, तेही तुम्ही अभ्यासासाठी वापरू शकता. त्यानंतर आहे की आपण नेमकं ह्या शब्दांची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे किंवा परीक्षेला सामोरं जाताना हे शब्द जे आहेत तर ते आपल्याला कसे वापरले पाहिजे, कसे लक्षात ठेवले पाहिजे किंवा त्याची इम्प्रूव्हमेंट कशी केली पाहिजे या संदर्भातील काही प्रॅक्टिस टिप्स येथे दिलेल्या आहेत. पहिला आहे डेली वर्ड लिस्ट. म्हणजे दररोज जे आहे निदान आपण 5 शब्द मराठी आणि इंग्लिशमध्ये जे आहेत त्यांचा आपण लिस्ट केली पाहिजे आणि ते वाचले पाहिजे, पाठ केले पाहिजे. मेक अ सेंटेन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेऊन आपण दररोज नवीन वाक्य जे आहे त्याची रचना केली पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, तर आपण अगोदरच्या वर्षांच्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अनालाइज व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन, नेमकं हे प्रश्न कसे विचारले जातात त्या संदर्भातील ॲनालिसिस जे आहे ते प्रश्नांचं आपण केलं पाहिजे. ऑनलाईन ॲप्स जे आहेत त्याचाही उपयोग आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा आपण वापर
करू शकतो. त्याच्यानंतर आहे मॉक्स टेस्ट. ह्या मॉक्स टेस्ट ज्या आहेत त्या ऑनलाईनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. 10-20 प्रश्नांच्या त्याही आपण ऑनलाईन जर डाउनलोड केल्या किंवा ऑनलाईन जर टेस्ट या सोडवल्या तर आपली त्याची प्रॅक्टिस होताना दिसून येईल. रीड डेली न्यूजपेपर्स. तर जे आपला शब्दभरणा जो आहे तो वाढवण्यासाठी किंवा लँग्वेजचं स्किल आहे ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला निदान दररोजचा पेपर वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये इंग्लिश पेपर आहे, इंडियन एक्सप्रेस, मराठी पेपर आहे, लोकसत्ता आहे, सकाळ आहे, विविध प्रकारचे मॅगझिन्स आहेत, त्यांचा अभ्यास जो आहे तो आपण ह्या व्होकॅब्युलरी संदर्भात केला पाहिजे. अशा प्रकारे आपण तलाठी आणि ग्रामसेवक भरती जी आहे त्या भरतीसाठी इंग्लिश विषयामध्ये व्होकॅब्युलरी हा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जर व्होकॅब्युलरी जर आपण वाढवली तर निश्चितपणाने आपल्याला या परीक्षेमध्ये यश जे आहे ते मिळवताना दिसून येतं. आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.